जान्हवीज किचनमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते। मी माहेरी आले, ती माझी आजी आहे, वडिलांची आई। तर सुरुवातीला ही आजीची ओळख करून देते। आई, तुझं नाव काय? आणि वय काय आहे तुझं? 80। तुम्ही बघू शकता 80 वय आहे आजीचं माझ्या, परंतु अजूनही ही ठणठणीत सगळे कामं करते घरातली। एकही गोळी चालू नाही तिला, बीपी शुगर कोणतीच गोळी चालू नसताना, आणि सगळं काम ती स्वतः करते ह्या 80 एजमध्ये सुद्धा। ची रेसिपी माझी आजी बनवणार आहे, परंतु रेसिपी बनवण्या अगोदर आजी 2 अभंगाच्या ओळी सांगत आहे। सुरू करूया। हेच दान दे का देवा तुझा विसर नवा, गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी। धनगे मुक्ते धन संपता संता संग घेई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या मासी। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। वा वा, मस्त छानच अभंग म्हणलाय तो आई, खूप छान। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आजची रेसिपी तू काय बनवणार आहे मला सांग? आता आंबील। आजची रेसिपी बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते साहित्य सांग। ज्वारीचं पीठ, दही, पुन्हा जिरी ही फोडणीला, मीठ, हळद, तिखट, आणि ही काढून त्या ह्याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता आंबील बनवण्यासाठी आताच आजीने साहित्य सांगितलेलं आहे। 2 चमचे ज्वारीचं पीठ, 2 चमचे दही, फोडणीसाठी जिरे, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, थोडीशी चटणी, आणि हे लसूण जिरे पेस्ट करून त्या पिठामध्ये मिक्स करायचे। आंबील बनवण्यासाठी कशी सुरुवात करणार आहे तू सांग मला। ज्वारीचं पीठ दह्यात भिजू घालायचं, आज भिजू घालायचं, संध्याकाळी उद्या सकाळ करायचं। त्यातही टाकायचं जिरे, लसूण, मिक्स करते, आणि पाणी, हळद, मीठ हे टाकून पुन्हा फोडणी द्यायची। हे पीठ रात्रभर भिजवायला ठेवायचं, झाकून ठेवायचं रात्रभर। झाकून ठेवायचं। तुम्ही बघू शकता हे रात्रभर पीठ भिजवलेलं झाकून ठेवलेलं आहे, आणि सकाळी झाल्यानंतर हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे ज्वारीचं पीठ आणि दही भिजत घातलेलं पीठ आहे। स्टॉप चालू। तर आई, या पुढची प्रोसेस, ह्या पुढं कसं आंबील तयार करायचं आहे, काय कशा पद्धतीने करायचं आहे ते सांग। जिरे, लसूण खलबत्त्यात बारीक करायचं, सगळ्या लसूण जिरे बारीक करायचं ना आपल्याला। परत हे बारीक करून त्या पिठात मिसळायचं। म्हणजे ह्या पिठात हे लसूण जिरं मिक्स करायचं। पुन्हा थोडी हळद टाकायची। थांबव। मला नाही ओळख विठ्ठलानं माझ्या पशी दिली भेट, पांडुरंगाची मला साथ। लसूण जिरे बारीक झालेले आहेत, तर आता पुढं काय करायचं सांग। हे जिरे लसूण बारीक केलेली पिठात मिसळायचं। हे टाकलं ह्याच्यात मिसळ। आता थोडं तिखट मिसळायचं एवढे। लय होते लय होते। तिखट आहे। थांबव। चटणी टाकले, अजून काय टाकायचं साहित्य त्याच्यामध्ये? टाकायचं मीठ, चवीनुसार मीठ। बस हळद। आता हे मिक्स करून घ्यायचं। आता याला फोडणी द्यायची का मिक्स करून? फोडणी द्यायची त्याला, जिरे तेल टाकून फोडणी द्यायची आणि जरा उकळू द्यायची। तर आपलं हे पीठ मिक्स झालेलं आहे, आता आपण चुलीवर फोडणी देऊया। मला आजीच्या हातचं आंबील खूप आवडतं।
अशी माणसं प्रेमळ खरंच हरवत चाललीत आता ह्या जगात. अशा प्रेमळ माणसाची खूप गरज आहे. थांबव स्टॉप. हे आजीची नातीची आठवण कायम माझ्या सोबत राहील. स्टॉप. त्या भुत्याचे कावळीड मुंगी घाटाला फाटायली, शंभूची गिरणारा कुंकुल येताना उठायली. तेल्या भुत्याची कावळीड मुंगी घाटाला झोक खाती. तेल्या भुत्या तुम्ही बघू शकता मस्त आंबील तयार आहे. मस्त लसूण जिऱ्याचा वास येत आहे छानपैकी. तर हे तयार आहे आजीच्या हातचं आंबील. एकदा नक्की करून बघा. आवडलं तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.